नमस्कार. आपण पाहता आवाज वंचित बहुजनांचा. हरेगाव ग्रामसभेत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर प्रचंड गदारोळ. वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षाने गाजवली ग्रामसभा. अहमदनगर प्रतिनिधी सुनील वाघमारे. 15 किलोमीटर पाईपलाईन कागदावरच. निधी हडप करणाऱ्यांना गाव माफ करणार नाही. वंचितचे तालुकाध्यक्ष डॉक्टर गौतम चित्ते यांचा संताप. ठेकेदार सांगळे यांना काळ्या यादीत टाकण्याची ग्रामसभेत जोरदार मागणी. हरेगाव येथे आज झालेल्या ग्रामसभेत जलजीवन मिशनमधील कथित भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाची कामे आणि प्रशासनाच्या भूमिकेवरून प्रचंड गदारोळ झाला. वंचित बहुजन आघाडीचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष डॉक्टर गौतम चित्ते यांनी ग्रामसेवक, संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर जोरदार हल्लाबोल करत ठेकेदार सांगळे यांना तात्काळ काळ्या यादीत टाकून भविष्यात गावात कोणतेही काम देऊ नये असा ठराव करण्याची आक्रमक मागणी केली. ग्रामसभेत बोलताना डॉक्टर चित्ते यांनी गंभीर आरोप करत म्हटले की गावात तब्बल 15 किलोमीटर पाईपलाईन टाकल्याचे कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांचा निधी हडप करण्यात आला. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामच दिसत नाही, पण कागदांवर मात्र सर्व काम पूर्ण दाखवण्यात आले आहे. हा सरळ गावकऱ्यांच्या पैशांवर डाका आहे. त्यांनी प्रशासनाला थेट सवाल करत विचारले, 22 एप्रिल 2026 रोजी आम्ही हे प्रकरण बाहेर काढताच 4 वर्ष राखडलेले विहिरीचे काम सुरू झाले. मग इतके दिवस प्रशासन आणि संबंधित ठेकेदार झोपले होते का? गावकऱ्यांना पाणी नाही, सुविधा नाहीत, पण बिलं मात्र वेळेवर काढली जात होती. हा प्रकार संशयास्पद नाही का? डॉक्टर चित्ते यांनी ग्रामसभेत संतप्त शब्दांत म्हटले की गावाच्या विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार करणाऱ्यांना आता ग्रामस्थ जाब विचारणार आहेत. फक्त कागदांवर कामे दाखवून निधी गिळणाऱ्यांना कायद्यापुढे उभे केलेच पाहिजे. ग्रामसभा ही जनतेची आहे, ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची खासगी मालमत्ता नाही. यावेळी ग्रामस्थांनीही जोरदार घोषणाबाजी करत कामांची चौकशी करण्याची मागणी केली. अनेक ग्रामस्थांनी जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. कामाच्या नावाखाली फक्त बिले काढली गेली, पण गावाला पाणी आणि सुविधा मिळाल्या नाहीत, अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आल्या. डॉक्टर चित्ते यांनी पुढे इशारा देत सांगितले की जर संबंधित ठेकेदार, अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई झाली नाही तर ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छिडले जाईल. हरेगावच्या विकासाच्या नावाखाली झालेला भ्रष्टाचार आता दडपला जाणार नाही. ग्रामसभेतील या आक्रमक भूमिकेमुळे हरेगावासह संपूर्ण परिसरात राजकीय वातावरण तापले असून जलजीवन मिशनमधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा आता तालुकाभर चर्चेचा विषय बनला आहे. त्यावेळेस मंत्रिणी कार्यकर्ते सिग्नेचर ठराव देताना चेतन त्रिमोच्या नावाने साहेब ठराव बरोबर. मग मी काय म्हणतो, तुम्ही 1 कोटी 90 लाखाचं स्टॅम्प काढलं होतं, 1 कोटी 78 लाखाला भरलं गेलं. जवळपास माझ्या माहिती लाखोचे बिल काढले गेले. आतापर्यंत बिल किती दिले ठेकेदाराला? बिल किती तुम्हाला माहिती? मला काय माहिती, सरपंच तुम्ही होते. नाही, सरपंचाच्या सही बिलच नाही ती. नाही, दुसरी गोष्ट अशी, सरपंचाच्या मी सदस्य नाही, मी ग्रामपंचायतला इन्व्हॉल्व नाही, मी भाऊसाहेब नाही, मी प्रशासक नाही, मी पंचायत समिती सदस्य नाही, अधिकार नाही. माझ्यासारख्या बाहेरच्या माणसाला गोष्ट कळते, तुमच्यासारख्या आतमधल्या माणसाला गोष्ट कळत नाही. पण दुसरी गोष्ट अशी, ह्या डॉक्युमेंट्स नुसार यांनी 15 किलोमीटर हेलिकॉप्टर मध्ये किंवा पाईपलाईन टाकलेली. 15 किलोमीटर पाईपलाईन पुढे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी का, जर पाईपलाईन टाकली तर तुम्ही त्या पाईपलाईन पाईपलाईन उघडून दाखवू शकता का? बरोबर. एक काम करा, नाही मी सांगतो ना, ठेकेदार जो आहे ना त्याचा माणूस बोलून घ्या, त्याच्यावरच गुन्हे दाखल करा. मला सेटलमेंट करायला 1000 फोन आले, मी डायरेक्ट कोर्टाकडून ऐकू शकतो. माझं म्हणणं काय माहिती का, आता ही ग्रामसभा आहे, ग्रामसभा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा, तुमचा हक्काचा आवाज.